वळूया पुढील बातमीकडे। संतोष देशमुखांच्या आरोपींना रोज फोनवर बोलायला दिलं जातं असं सुरेश धस म्हणतात। आरोपींना एसी रूम उपलब्ध करून दिले गेलेत असंही सुरेश धसांनी म्हटलंय। वाल्मी कराड जेल प्रशासनाचा जावई आहे का? कराडलाही अमरावती किंवा नागपूरला पाठवा अशी मागणी धस यांनी केली आहे। सुरेश धस यांनी हा नवा आरोप केलेला आहे। आरोपींना रोज फोनवर बोलायला दिलं जातं। देशमुखांच्या आरोपींना रोज फोनवर बोलायला दिलं जातं असं सुरेश धस म्हणतात। आरोपींना एसी रूमही उपलब्ध करून दिले गेलेले आहेत असं सुरेश धस यांनी म्हटलंय। तर कराडलाही अमरावती किंवा नागपूरला पाठवा अशी मागणी त्यांनी केली। नावाचा चित्रपट कालिया मर्दनम झालं, जेलमध्ये हाणामाऱ्या झाल्या। एकाच बाजूचे लोक हे इतरत्र जिल्ह्यामध्ये पाठवले जातात, दुसऱ्या बाजूचे का पाठवत नाहीत। आणि या जेलच्या बाबतीमध्ये प्रचंड, कारण हे संतोष देशमुखच्या खुनामधले काही आरोपी आहेत, त्यांना फोनवरती बोलण्याची संधी आहे। रेग्युलर मोबाईलवरती बोलतायत, त्यांना स्वतंत्र जेवण दिलं जात आहे। आणि अशी माहिती मिळाली की त्यांना एसी रूम सुद्धा अवेलेबल करण्यात आलेली आहे। 2 पाठवले, आठवले पाठवला, ते महादेव गीते पाठवलं, एक तुम्ही नाशिकला पाठवता किंवा संभाजीनगरला, एक टीम कुठं पाठवली तुम्ही पुण्याला पाठवली। आणि मग हे वाल्मी कराड आणि हे काही जावं आहेत का जेल प्रशासनाचे, त्यांना इथं का ठेवलं? यांना अमरावती किंवा नागपूरला पाठवा ना।